मतांसाठी ईदी सौगाते मोदी का असा प्रश्न उपस्थित झाला आणि याचं कारण आहे भाजपनं केलेली एक घोषणा, रादर भाजपनं घोषित केलेला एक कार्यक्रम। ईदच्या मुहूर्तावर देशभरातल्या गोरगरीब मुस्लिमांना सौगाते मोदी वाटण्याचा कार्यक्रम भाजपनं केलाय। साधारण 32 लाख मुस्लिम कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा हा कार्यक्रम आहे। यामध्ये एका किटचं वाटप केलं जाईल, ज्या किटमध्ये प्रामुख्यानं ईदशी संबंधित असलेल्या किंवा ईद हा सण साजरा करण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्यामधल्या काही अन्नधान्याच्या पदार्थांचा समावेश असेल, काही कपड्यांचा समावेश असेल सांगितलं जातं। खरं तर हिंदुत्ववादी भूमिका असलेल्या भाजपकडून नरेंद्र मोदी यांच्या नावानं अशा प्रकारच्या किट्सचं वाटप केलं जाणं याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। विरोधकांनी यावर टीका केली। प्रामुख्यानं देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या ज्या मुस्लिम विरोधी किंवा मुस्लिम समाजाच्या बाबतीतल्या भूमिका भाजपकडनं घेतल्या जात आहेत, त्या भूमिका एकीकडे असताना दुसरीकडे भाजपकडून हे करण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। प्रामुख्यानं असा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेस कोणत्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत हेही विचारलं जातं। सध्या निवडणुकाच्या डोळ्यासमोर आहेत त्या बिहारच्या आहेत, कारण महत्त्वाच्या सगळ्या निवडणुका सध्या तरी या वर्षाच्या झालेल्या आहेत। ऑक्टोबर महिन्यामध्ये बिहारच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हे केलं जातंय का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। मुळात एखाद्या समुदायासाठी अशी एखादी योजना एखाद्या राजकीय पक्षानं आणावी का, आणि मग जर ती आणली जात असेल तर त्याला विरोधकांनी विरोध करावा का, इथपासून या प्रश्नाची जी सुरुवात होते ती या सगळ्या पक्षांच्या भूमिकांपर्यंत जाऊन थांबते। त्यामुळे या बाबतीत प्रश्न नेमके काय काय उपस्थित होत आहेत आणि त्यावर भाजपचं विरोधकांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमामध्ये करणार आहोत। आणि त्यासाठी आता आपल्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तर आहेतच, पण भाजप आणि विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे मान्यवरही आहेत। भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या महामंत्री रिधा शेख सध्या आपल्यासोबत आहेत। रिधाजी, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये। पैगंबर शेख मुस्लिम प्रश्नांचे, मुस्लिम विषयांचे, मुस्लिम समाजाचे अभ्यासक ओळखले जातात, त्याच या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। पैगंबरजी, स्वागत आहे आपलं कार्यक्रमामध्ये। नमस्कार। नमस्कार, धन्यवाद। पाहून छान वाटलं तुम्हाला। धन्यवाद। शेख सुभान अली आहेत, शिवचरित्र अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे। सुभान अली सुद्धा या कार्यक्रमामध्ये आपली मतं मांडणार आहेत। सुभान अली सर, खूप खूप स्वागत आहे या चर्चेमध्ये आपलं। धन्यवाद। धन्यवाद। मौलाना रशीद मदनी मुस्लिम अभ्यासक आहेत, तेही या चर्चेमध्ये सहभागी झालेत। मौलानाजी, आपलंही स्वागत। थँक्यू। रिधाजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी। एरवी भाजपकडनं जेव्हा असा कार्यक्रम राबवला जातो त्यावेळेस तो सौगाते भाजप असतो, मात्र यावेळेस तो सौगाते मोदी आहे। मुळात हा कार्यक्रम राबवण्याची भाजपला नेमकी गरज का पडली? विधानसभा निवडणुका बिहारच्या डोळ्यासमोर ठेवून की मुस्लिम मतांचं लांगुलचलन करून असा प्रश्न उपस्थित केला जातोय, काय तुमचं उत्तर आहे? सगळ्यांना अस्सलाम वालेकुम, नमस्कार। स्वागते मोदी हा एक प्रोग्राम जो केलेला आहे, सगळ्यांना माहित आहे रमजानच्या महिन्यात आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काही जकात काढले जातात, काही लोकांना मदत करण्याकरता पैसे काढले जातात। ही पहिल्यांदा होणारा विषय नाहीये। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र असो, नॅशनल अल्पसंख्याक मोर्चा असो, तिथून नेहमी दरवर्षी हा प्रोग्राम होतो। पण आपल्या देशाचे प्रमुख आणि आपले प्रमुख म्हणून आम्ही ह्या टायमाला हे स्वागते मोदीजी हा याचं नाव ठेवलेलं आहे। म्हणजे आम्ही त्यांना, म्हणजे आमचे घरचे प्रमुख आहेत म्हणून आम्ही कोणाला भेटायला जाऊ, कोणाकडे जाऊ, कोणा गरजू लोकांकडे जाऊ तर काय घेऊनच जातो नेहमी ना नेहमी। तर त्याकरता ह्या टायमाला जे वितरण करतोय आम्ही ते त्यांच्या नावाने केलेलं आहे। मी ह्याच्यात काय केलंय, पूर्ण देशात भरून 32,000 कार्यकर्ता, त्याच्यात 32,000 कार्यकर्ता आपल्याकडून एक एक कार्यकर्ता, एक एक पद अधिकारी 100 किट, म्हणजे जे पण लागणारे वस्तू आहेत, लोकांची गरजेची वस्तू आहेत त्या वस्तू काढतील आणि ते लोकांमध्ये देतील। असे 32 लाखाच्या वर लोकांकडे पोहोचण्याचा प्रयत्न आहे। पण त्याला नाव दिल्याबद्दल एवढंच आहे का ते प्रमुख आहेत आपल्या देशाचे आणि आपल्या परिवारचे पण प्रमुख आपण मानतो। तर त्याकरता दरवर्षी करणारा प्रोग्राम अजून ह्या टायमाला मीडियानी त्याला आणलं पुढे, मीडियाच्या समोर आलेला आहे म्हणून तो नाही तर दरवर्षी हा प्रोग्राम चाललेला असतो। तुमचं म्हणणं आहे दरवर्षी सौगाते मोदीच्या अंतर्गत देशभरातल्या गोरगरीब मुस्लिमांना ही पॅकेट्स पोहोचवली जातात? होय, खूप खूप म्हणजे जास्तच जास्त। आता म्हणजे आमच्यात पद्धत काय आहे,
जसे मोठे कमाल आहे, रोजे म्हणजे चालू 10 होतात. वर्षात आम्हाला याची माहितीच नव्हती. पैगंबर शेखजी, दरवर्षी येतात ही पॅकेट्स. येस येस, पण दरवर्षी मीडिया त्याला कव्हर करत नाही. आपण आम्ही विचारूयात मीडियाच्या ना, समोर बाकीचे येत पण नाही. गेस्ट आहेत, आपण पण त्यांना विचारूयात. पैगंबरजी, दरवर्षी येतात का ही पॅकेट्स? हे पॅकेट भारतातल्याच मुस्लिमांना नाही, मला वाटतं जगभरामधल्या जे लोक भारत या देशावर लक्ष ठेवून आहेत हा, ते स्वतः देखील सरप्राईज झाले असतील की पहिल्यांदा अशा पद्धतीचं सौगाते मोदी वगैरे जो काय आहे तो रमजान ईदच्या निमित्ताने यांनी काय सुक्यामेव्याचं जे वाटप वगैरे ठेवलेलं आहे. आता सगळ्यात पहिला प्रश्न याच्यात काय पडतो की हे जे वाटप आहे नाही, मग मला हे माझ्या पहिल्या प्रश्नाचं भाजपच्या- उत्तर द्या. दरवर्षी येतं का? मला नाही 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 नाही, हे पहिल्यांदाच पाहतोय. भारतातलाच मुस्लिम, सगळेच मुस्लिम जे आहे हे पहिल्यांदाच पाहतायत. मात्र हे भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून केलं गेलेलं आहे का भारत सरकारकडून केलं गेलेलं आहे हे आणखीनपर्यंत जे आहे ह्यांनी क्लिअर केलेलं नाहीये की हे आहे कोणाकडून. माझं ते जे काय अल्पसंख्याक विभागाच्या महामंत्री आहेत त्यांना माझं एक म्हणजे तुमच्याच माध्यमातून एक प्रश्न आहे की हे आहे नक्की कोणाकडून? सरकारकडून आहे, केंद्र सरकारकडून, की भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून आहे? सांगा रिदाजी, भाजपकडून आहे की केंद्र सरकारकडून आहे? मी बोलू? हा, आवाज कट होतो, मी बोलू? बोला बोला. माझा आवाज मला आता आवाज पोहोच- कट झाला, येत हा, नाहीये मला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, येते तुमच्याकडे परत. मौलाना रशीद मदनी आपल्या सोबत आहेत. रशीद मदनीजी, केव्हापासून तुम्हाला अशा किट्स मिळायला सुरुवात झाली? याच्या अगोदर मिळालेत का? भाजपचं असं म्हणणं आहे की आम्ही दरवर्षी देतो, मीडियालाच आत्ता कळलं. मैडम, ये जो अभी न्यूज आई है हाँ, कि हमारे जो है वजीर आजम मोदी जी की तरफ से 500 रुपए की किट जो है वो मुसलमानों के दरमियान में वो तकसीम कर रहे हैं रमजान को देखकर। तो ये बात समझ में नहीं आती है। हमारा तो मानना ये है कि आप पर्टिकुलर मुस्लिम कम्युनिटी को क्यों दे रहे हैं? आपने अपने किसी शहर के सारे लोगों को देना चाहिए। और ये ऐसा नहीं है कि ये त्योहार है तो 500 रुपये की किट दे रहे हैं तो आप जो है पूरे दुनिया के अंदर बोम्बाटा मचाए हुए हैं कि वो ये कर रहे हैं, ये कर रहे हैं। भाई, आपकी हुकूमत तो वो ये थर्ड टाइम जो है आपकी ये हुकूमत आई हुई है। इससे पहले जो है दो टर्म आपके गुजरे हैं, आपने उस वक्त कुछ ऐसा किया है क्या? और फिर आप पर्टिकुलर मुस्लिम कम्युनिटी या फिर कोई किसी एक कम्युनिटी को लेकर क्यों आप चलते हैं? क्या आप ये लगता है आपको, भेदभाव क्यों हो रहा वाला है ये? काम क्यों करते हैं? मौलाना जी, हमारा आपको मानना क्या ये लगता है क्यों हो रहा है? आप अरे त्योहार तो मैडम, मैं ये कहना चाहता हूं मैडम आपसे कि आप पर्टिकुलर किसी त्योहार के टाइम पर किसी कम्युनिटी को इस तरह का जो है आप वो करते हैं तो ये काम आपका कोई बहुत अच्छा, कोई बहुत यानी लोगों को फायदा पहुंचाने वाला है, ऐसा नहीं है। बल्कि ये इसके पीछे कुछ राजनीति काम करती है आपकी। नहीं, और मेरा आप ये चाहते हैं कि लोगों के दिलों में उतर जाए। नाही, मग माझा प्रश्न तुम्हाला मौलानाजी मग असा आहे की गोरगरीब मुस्लिमांना जर दिलं काही, गोरगरीब मुस्लिमांना सणावाराचं दिलं काही, तर प्रॉब्लेम काय आहे? मेरा मानना यह है कि फर्स्ट टाइम आप दे रहे हैं। आपने इससे पहले 2014 में क्यों नहीं दिया? आपने 2000 उसके बाद 2014 के बाद क्यों नहीं दिया? अब आप दे रहे हैं। एक तरफ आप कहते हैं कि हम मुस्लिम कम्युनिटी की जो है मदद कर रहे हैं, दूसरी तरफ आप बोलते हैं कि उसने फला जगह नमाज नहीं पढ़ना, उसने सड़क पर नमाज नहीं पढ़ना, उसने अपने घर की छत पे नमाज नहीं पढ़ना। हाँ, कल कोई ये बोलेगा कि कोई मुस्लिम कम्युनिटी ने रोजा भी नहीं रखना, उसने हज को भी नहीं जाना, उसने कोई काम नहीं करना। फिर आगे चल के तुम बोलेंगे कि ये जो जमीन है भारत की, ये भारत की जमीन है, ये भारत की जमीन है। अब भारत की जमीन पे किसी मुस्लिम ने चलना भी नहीं, रोड पे नहीं निकलना। मैडम, ये कोई बात हुई है? आप इतने बड़े आदमी हैं, आप वजीर आजम हैं, आपको बहुत ऊंची यानी हाई लेवल पर सोचना चाहिए। आप न किसी मुस्लिम के आप वजीर आजम हैं, न किसी दलित के, किसी न मराठा के, न किसी आप पूरे देश के हैं। जी जी जी। शेख सुभान अली जी को कुछ कहना है इसके बारे में? सुभान अली जी बोला। वजीर आजम है आप मैडम, मेरा आदरणीय आती हूँ मौलाना जी, मैं आपके पास वापिस आ जाती हूँ। पहले शेख सुभान जी, मुझे ठीक है, मैं आपके पास वापिस आ जाऊंगी। शेख सुभान जी, तुम्ही बोला।
सौगाते मोदी म्हणजे मोदीजींची भेट हा भारतीय अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून राबवला जाणारा उपक्रम आहे असं त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षानं सांगितलेलं आहे. हो. ते माझ्या आधी ज्या ताईनं सांगितलं की ते दरवर्षी समजा हे किट वाटप करतायत, मी त्यावर थोडंसं भाष्य करू इच्छितो की हे खरं आहे की दरवर्षी प्रत्येक जगातला मुस्लिम हा रमजानच्या महिन्यामध्ये फित्रा म्हणजे प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याच्या दरडोई 2.5 किलो धान्य, म्हणजे घरात 10 कुटुंब सदस्य असतील तर प्रत्येक सदस्याचे 2.5 किलो म्हणजे 25 किलो धान्य तो गोरगरिबाला दान करतो. याला फित्रा म्हणतात. हे आहे सामाजिक धान्य व्यवस्थापन जे मुस्लिम समाजामध्ये आहे. दुसरी गोष्ट जकात ही आहे सामाजिक आर्थिक व्यवस्था. जे श्रीमंत लोक आपल्या उत्पन्नापेक्षा आपले जे उत्पन्न आहे त्याच्यातलं 2.5% रक्कम काढून गोरगरिबामध्ये वाटतात. मला असं वाटतं की ताई हे सांगत होत्या की आम्ही दरवर्षी वाटतोय, पण ताई मी तुम्हाला सांगू इच्छितो की दरवर्षी प्रत्येक मुस्लिम हे फित्रा आणि जकात जेव्हा गोरगरिबांना वाटतो तो ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी वाटतोय. ते त्याचं कर्तव्य आहे. आपल्या संपत्तीच्या प्युरिफिकेशनसाठी तो करतोय. मोदीजींच्या प्रसन्नतेसाठी किंवा त्यांच्या प्रसारासाठी करत नाही. म्हणून मला असं वाटतं इथं थोडंसं करेक्शन केलं पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट मी हे तुम्हाला सांगू इच्छितो ताई की महात्मा फुले यांनी हे अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे, केल्या कमाईचा न करी अभिलाष, खैरात दिनास देई सर्व. महात्मा फुले म्हणतात की मोहम्मद पैगंबर जे आहेत आपल्या संपत्तीचे उत्पन्नाचे कमाईचं सर्व पैसा दीन दलितांना गोरगरिबांना वाटतात. हे मोहम्मद पैगंबराचा परिचय आम्हाला महात्मा फुले यांनी करून दिलेला आहे. म्हणून असं भारतातला एकही तालुका नाही, गाव नाही जेथे या रमजानच्या महिन्यामध्ये गरिबांना अन्न भेटत नाही आणि त्यांना जकातचा पैसा भेटत नाही. तुम्हाला सांगतो ताई, आपण जेथे राहता आपल्या गावीमध्ये जर जाऊन तुम्ही शहानिशा केली तर एवढं धान्य वाटप होते की हे गरीब लोक ते धान्य मोंढ्यामध्ये नेऊन विकतात 20 रुपये किलोनं, पुन्हा ते मार्केटमध्ये 40 न येते. मी विरोध करत नाहीये, मी फक्त हे सांगतोय की इस्लाम मध्ये धान्य सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था काय आहे. आता दुसरी गोष्ट ही आहे की एक धार्मिक बाजूने दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून मुस्लिमांचं मत काय आहे मोदीजींच्या या सौगाते मोदी उपक्रमाबद्दल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की धार्मिक दृष्टिकोन हे आहे की ईश्वर कुराणमध्ये म्हणतो, अध्याय 41 आहे, श्लोक 34 आहे की सत्कर्म आणि दुष्कर्म समान असू शकत नाही. तुम्ही दुर्व्यवहाराचं उत्तर सदव्यवहारानं द्यावं, जेणेकरून तुमच्या या व्यवहारानं जो तुमचा शत्रू आहे तो तुमचा मित्र होईल. संत तुकाराम महाराज हेच म्हणतात, चित्तशुद्धी असेल तर शत्रू मित्र होतात. मला हे म्हणायचं आहे की लोकसभा आणि विधानसभेमध्ये याच्या आधीच्या भारतीय जनता पक्षाचे जे धोरण होते ते मुस्लिम विरोधात होते. हे सत्य आहे, हे नाकारता येणार नाही. पण त्यांची राजकीय गरज होती हिंदू मत मिळवण्यासाठी. त्यांनी मुस्लिम द्वेष केलेला आहे, त्याच्या माध्यमातून ते सत्तेत बसलेले आहे. त्यांचे धोरण मुस्लिम विरोधी होते, तरी पण त्यांच्या प्रत्येक इच्छेवर किंवा त्यांच्या प्रत्येक उपक्रमावर किंवा नियतवर शंका करणं हे योग्य नाही. मला असं म्हणायचं आहे की कुराणमध्ये ईश्वर म्हणतो की सूरे अल इम्रान मध्ये ते अध्याय 3 आहे, श्लोक 110 आहे, हे मुस्लिम समुदाय मानव जातीच्या कल्याणासाठी तुमची निर्मिती केलेली आहे. तुम्ही सत्कर्माचा उपदेश करता आणि दुष्कर्मापासून तुम्ही थांबवता. म्हणजे विरोधाला विरोध करणं हे इस्लामची शिकवण नाही आहे. तुम्ही त्याचे धोरण पाहावे, त्याची नियत पाहावी. जर ते मानव सेवेसाठी काही पुढाकार घेत असेल तर त्याला तुम्ही हे प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो ताई, हे माझं जर पूर्ण झालं तर चर्चा चांगल्या दिशेने जाईल असं मला वाटते. चर्चा निश्चित चांगल्या दिशेनं जाईल, याबद्दल काही नाहीये. हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे नेते. हनुमंत पवारजी, काय म्हणणं आहे भाजपच्या या योजनेबद्दल? भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं. या मोदी साहेबांच्या तोंडामधून निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशभर आपण पाहिलं की ज्यादा बच्चे पैदा करने वाले, हिंदू धर्मातल्या महिलांचं मंगलसूत्र चोरून अल्पसंख्याकांना देण्यात येईल, मुस्लिमांना देण्यात येईल, देशद्रोह्यांना देण्यात येईल. किंवा संसदेमध्ये रमेश बिदुडी नावाचा एक खासदार अत्यंत खालच्या लेवलला जाऊन अल्पसंख्याक समुदायाबद्दल, आमच्या बांधवांबद्दल बोलत होता. त्याचीच महाराष्ट्रामध्ये नितेश राणे असतील, ते नगरचे अहिल्यानगरचे जगताप म्हणून आमदार आहेत अजितदादांच्या पक्षाचे, ते असतील
असंख्य मंडळी या देशामधल्या मुस्लिमांना जणू काही दुय्यम नागरिक आहात असा फील देण्यासाठी मोदी साहेबापासून नितेश राणे यांच्यापर्यंत प्रचंड द्वेष मुस्लिम समुदायाबद्दल देशामध्ये पसरवत आहेत. मला मी काही आकडेवारी आणलेली आहे माझ्याकडे. हे बघा, हा कागद आहे, ह्याच्यावर सलोखा नावाचा एक गट आहे, महाराष्ट्रामध्ये काम करतो. 2014 पासून 2021 पर्यंत 178 मुस्लिम लोकांचं मॉब लिंचिंग या देशामध्ये झालं. हे करण्यामध्ये उजव्या विचारधारेचे संघ परिवाराशी संबंधित भारतीय जनता परिवारासाठी मतं मागणाऱ्या लोकांचा सहभाग होता. आमच्या अखलाकला मारलं गेलं, आमच्या पुण्यामध्ये मोहसिन शेखला मारलं गेलं. आता जे हे सौगातीय मोदी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जे माझे मुस्लिम बांधव आता माझ्या गोरगरीब मुसलमान कुटुंबाकडे जात आहेत, त्यांना माझा प्रश्न आहे, मोहसिन शेखला मारलं त्यावेळेस तुम्ही कुठल्या बेड्यात लपून बसले होते? अखलाकला मारलं त्यावेळेस हे अल्पसंख्याक विभागवाले भारतीय जनता पक्षाचे कुठल्या बेड्यात लपून बसले होते? एनआरसी सीएच्या नावानं माझ्या मुस्लिम बांधवाच्या मनामध्ये धडकी भरवली जात होती, त्यावेळेस हे मुस्लिम माझे आता जे अल्पसंख्याक भारतीय जनता पक्षासोबत काम करतायत, जे मोदी की सौगात घेऊन जात आहेत, ते कुठल्या बेड्यात लपून बसले होते? हा बघा, हा रिपोर्ट आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं वेगवेगळ्या देशामध्ये अल्पसंख्याकांची काय परिस्थिती आहे याचा रिपोर्ट सादर केलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये भारतामधल्या अल्पसंख्याकांवर वाढते हल्ले होत आहेत. यानं आंतरराष्ट्रीय समुदायानं नाराजी व्यक्त केलेली आहे. मोदी साहेबाला आंतरराष्ट्रीय समुदायासोबत चांगले संबंध ठेवायचे, आर्थिक संबंध एकीकडे भाजपच्या एकूण भूमिका या मुस्लिम विरोधी असताना दुसरीकडे भाजपकडून सौगाते मोदी राबवलं जाते असं तुमचं म्हणणं आहे. आपण पुन्हा एकदा भाजपच्या प्रवक्त्यांकडे जाऊयात, रिधा शेख यांच्याकडे जाऊयात. रिधा शेखजी, तुमचा मगाचा जो दावा होता की आम्ही हे दरवर्षी करतोय, तो तर इथे कुणी मान्य करायला तयार नाहीये. आता सगळ्यांचं म्हणणं आहे की एकूण ज्या तुमच्या सगळ्या भूमिका आहेत भाजपच्या त्या मुस्लिम विरोधी आहेत. मग एक योजना ही मुस्लिमांसाठी घेऊन येण्याचं कारण काय? काय साध्य करू पाहते भाजप? कुणाचं म्हणणं आहे की याच्या पाठी राजकारण आहे, राजकीय हेतू आहेत, मुस्लिमांना खुश करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. का करते भाजप हे? मला आपलं पूर्ण वाक्य ऐकायला आलं नाही, पण जे मी ऐकलंय मी त्याच्यावर बोलते. काय मी आधीच सुरुवातीलाच बोलली आहे काय, आम्ही किंतु परंतु पे ना जाते हुए तिथे जायचं नाही आम्हाला. रमजानचा महिना चालू आहे. मी ऍज अ मुस्लिम मी दरवर्षी माझ्या हिशोबाने मी 100 असो, 1000 असे, 500 असेल असे किट वेगळ्या वेगळ्या हिशोबाने आम्ही बनवून लोकांमध्ये आम्ही ज्या गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतो. या टायमाला अल्पसंख्याक मोर्चा, नॅशनल अल्पसंख्याक मोर्चाने विचार केलं की त्याच्यात आपण अजून वाढ देऊया आणि त्याच्यात कसं वाढ देता येईल. तर त्याकरता 32,000 कार्यकर्त्यांना आणि पद अधिकाऱ्यांना सांगून आम्ही 32 लाख लोकांपर्यंत जास्तीत जास्त कशी मदत पोहोचवता येईल त्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यात आम्ही प्रमुखांचं नाव दिलं, त्याच्यात काय चुकलं? प्रमुख आहेत, आपल्या देशाचे प्रमुख आहेत, आपले प्रमुख आहेत, त्यांचं नाव दिलं आणि त्यांच्या नावाने जास्तीत जास्त गरिबांना मदत मिळेल. एक मिनिट, मुझे बोल लेने दीजिए, पूर्ण करा तुमचं. ज्यादा से ज्यादा आप मुसलमान हो, मैं मुसलमान हूँ, हम लोग हर साल हर रमजान में हम तो ये करते ही है, तो उसमें ज्यादा से ज्यादा लोग जुड़े, ज्यादा से ज्यादा उसमें हम और लोगों के लिए मदद पहुंचा सके, तो उसमें गलत क्या है? अगर हमारे देश के प्रमुख है और वो हमारे प्रमुख है, अगर उनका नाम देके हम किधर जा रहे हैं और किसी से मिलने जा रहे हैं, तो हम अगर उनके नाम से जा रहे हैं उसमें गलत क्या है? त्याच्यात काय चुकी आहे? जास्तीत जास्त त्यांच्या नावानी पण आम्ही जे कार्यकर्ते पदाधिकारी जास्तीत जास्त काढू. मी 100 काढणारे, मी 1000 रिधाताई असं आहे की त्यात चूक आहे असं कुणी म्हणत नाही. रिधाताई असं आहे की मुस्लिमांच्या सणाला, पवित्र सणाला कुणी मदत देणं याच्यामध्ये चूक आहे असं कुणी म्हणत नाहीये. उद्देशांवर शंका उपस्थित करतायत. एक तर तुमचा तो जो मुद्दा होता की आम्ही दरवर्षी सौगाते मोदी करतो, त्यावर तर सगळ्यांनी फुल्ली मारलेली आहे. दुसरी गोष्ट की याचा उद्देश नेमका काय आहे? एकीकडे भाजपच्या भूमिका आणि दुसरीकडे भाजपची मदत, याच्यामध्ये नेमका काय उद्देश आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय. तुम्ही पुन्हा एकदा योजनेचीच माहिती दिली. पैगंबरजी, मगापासून तुम्हाला बोलायचंय, बोला. नाही, अल्पसंख्याक मोर्चामध्ये जेवढे जाती आहेत, हा पैगंबरजी बोला. रिधाताई, तुमचं बोलणं झालेलं आहे. आपण आता पैगंबरजी बोला. येत नाहीये, बरोबर. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही जे काही सौगाते मोदी वगैरे जो काही उपक्रम राबवताय त्या उपक्रमाचं एका अर्थी कौतुक आहे, काही आक्षेप नाही. तुम्ही 32 लाख नाही, तुम्ही 4 कोटी मुस्लिम कुटुंबियांना ते सौगाते मोदी पोचवा, काही हरकत नाहीये.
प्रॉब्लेम काय आहे, पण हे करत असताना तुम्ही नितेश राणेंसारख्या व्यक्तीची तोंड बंद करणार आहात का? तुम्ही महेश लांडगे यांसारख्या व्यक्तीची तोंड बंद करणार आहात का? संग्राम जगताप यांच्यासारख्या व्यक्तींची तोंड बंद करणार आहात का? त्या रिदा शेख ताई म्हणतायत की रमजानचा महिना आहे. या रमजानच्या महिन्यामध्येच नितेश राणे यांच्यासारख्या व्यक्तींनी, महेश लांडगे यांच्यासारख्या व्यक्तीने, संग्राम जगताप यांच्यासारख्या व्यक्तीने मुस्लिम समाजाला किती त्रास दिलेला आहे. काल मढीचे जे काही यात्रा होती त्या यात्रेमध्ये मुस्लिमांची दुकानं वगैरे काढा अशा पद्धतीनं जे काही आहे ते सांगितलं जातं. बऱ्याच ठिकाणी मुस्लिमांकडून खरेदी करू नका अशा पद्धतीनं जे आहे ते आवाहन केलं जातं. आता मध्ये ते हलाल झटका वगैरे हे सगळे जे काही मुद्दे घेऊन येतात, या सगळ्या मुद्द्यांवर माझा रिदा शेख यांच्या हेतूवर कुठल्याही पद्धतीची शंका नाहीये. गोरगरिबांच्या पोटामध्ये काही अन्न वगैरे जात असेल तर कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाहीये, पण त्या गोरगरिबांनी स्वाभिमानाने जगावं याच्यासाठी तुमचा पक्ष काय करतो हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. ज्या मुस्लिम अल्पसंख्याक आघाडी वगैरे यांचं जे काही आहे महामंत्री याजक आहेत ते काय करतात? आज नरेंद्र मोदीच्या नावाने ते भेट देत आहेत मुस्लिम समाजाला, त्याच पक्षातले लोक मुस्लिमांच्या विषयी गरळ ओकतायत. काल नितेश राणेंसारखी व्यक्ती म्हणतायत की जे लोक वंदे मातरम म्हणतायत, जे इथे राहून पाकिस्तानचे गुणगान गात नाही, तुम्हाला कोणी सर्टिफिकेट मागितलंय? आम्ही नाही तुम्हाला सर्टिफिकेट मागत आणि आम्ही तुम्हाला गिनत पण नाही. या मुलाखतीच्या माध्यमातून मी थेट सांगतो की आम्ही तुम्हाला गिनत सुद्धा नाही आणि तुम्हाला कोणी सर्टिफिकेट वगैरे पण मागत नाही. तुम्ही कोण आहात सर्टिफिकेट देणार आहे? एकीकडे धर्मांधतेचा प्रसार तुम्ही करता आणि दुसरीकडे तुम्ही मुस्लिमांना नावं ठेवता. हा कुठल्या पद्धतीचा राष्ट्रवाद आहे आणि कुठल्या या गोष्टीचं? रिदा शेख ताईंना माझा परत एकदा प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टींवर तुम्ही बोला. तुम्ही 3 वेळा हे नका सांगू की तुम्ही 32,000 लोकांना काहीतरी किट वाटायला सांगितलंय, 32 लाख लोकांना तुम्ही किट वाटणार आहे. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. याच गोष्टी जर आज काँग्रेसने केल्या असत्या तर तुम्ही मुस्लिमांचं लांबून चालन करताय अशा पद्धतीनं तुम्हीच प्रसार आणि प्रचार केला आणि आज या गोष्टी भाजपकडून केल्या जात आहेत तर त्याला काहीतरी कुठल्याही पद्धतीचं युक्तिवाद केलं जाते. मग काँग्रेसने केलेलं कडू लागतं आणि भाजपने केलेलं गोड, असं कसं काय असू शकतं? बोला रिदा शेखजी, उद्धव ठाकरेंनी सुद्धा आज म्हटलंय भाजपनं हिंदुत्व सोडलंय का? कारण त्यांनी जर काही मुस्लिमांच्या बाजूने म्हटलं तर भाजप कायम म्हणत होतं की तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून. आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा हाच सवाल तुम्हाला केलाय, हिंदुत्व सोडलंय का भाजपनं? मला बोलायला सांगताय का? हो रिदा ताई, तुमच्यापर्यंत आवाज येत नाहीये का? तुमचा आवाज कट झालाय, मला काहीच ऐकायला नाही. बरं, माझा प्रश्न पुन्हा एकदा सांगते. तुम्ही मला वाटतं पैगंबरजींचा मुद्दा ऐकलाच असेल. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जर इतर कुठल्या पक्षांनी केलं तर तुम्ही हिंदुत्व विरोधी भूमिका घेतल्या असा आरोप भाजपकडनं केला जातो. आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलंय की आता मग भाजप जे करते त्यांनी हिंदुत्वाची भूमिका सोडली आहे का? नाही, मला जेवढं भावांचं ऐकायला आलं मी त्याच्यावरच बोलते. विषय आता कुठे आहे म्हणजे त्यांचा जो प्रश्न जे ऐकले मी, त्यांचा जो प्रश्न होता क्या इसने ऐसा किया, इसने ऐसा किया, उस पे आप बोलो. म्हणजे ह्यांनी हे सांगितलं. आता गौचा जो पण जे पण विषय त्यांनी काढले त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता जे चांगलं काम होतंय त्यांना प्रॉब्लेम काय आहे? त्यांना हे मोदीजींच्या नावाने करतो हे त्यांचा प्रश्न. मग कदाचित त्यांचं बोलणं तुम्ही पूर्ण ऐकलं नाही. मग त्यांचं बोलणं काय? मी तुम्हाला पैगंबरजी मी सांगते त्यांना त्यांचं बोलणं फक्त एवढंच आहे की रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये जर तुम्हाला मदत करायची असेल तर मग त्याच रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये जेव्हा तुमचे नेते मुस्लिमांच्या विरोधात बोलतात, मुस्लिमांच्या भावना दुखावतील असं बोलतात, तेव्हा त्या नेत्यांना का थांबवलं जात नाही? तेव्हा रमजानचा विचार का केला जात नाही? मला वाटतंय हा आवाज जात नाहीये, याला काही वेगळं कारण असावं की काय अशी शंका येते मला. आपण त्या अगोदर शेख सुभान अलीजी यांच्याकडे जाऊया. सुभान अलीजी, आतापर्यंतच मला वाटतं तुम्हाला तरी निश्चित ऐकू गेलं असेल. आता बघा, भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे मीडियाचे राष्ट्रीय प्रभारी यासिर जिलानी यांनी दैनिक भास्करला एक मुलाखत दिली आणि त्यांनी सौगाते मोदी या उपक्रमाचा उद्देश काय ते सांगितलं की मुस्लिम समाजाचं समर्थन प्राप्त करणं भारतीय जनता पक्षासाठी हे त्याचा उद्देश आहे. म्हणून याच्यावर शंका घ्यायची काय गरज नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता बिहारच्या निवडणूक आहे तिथं 17% समजा मुस्लिम समुदाय आहे. एवढ्या मोठ्या समुदायाला दुर्लक्षित करणं म्हणजे नितीश कुमार यांना मोठा एक धक्का देण्यासारखं आहे. आता राहिली गोष्ट, माझा प्रश्न काय आहे की तरी पण राजकीय त्यांचा हेतू आहे, तरी पण जर मोदींच्या नेतृत्वामध्ये मुस्लिमांना
भेट म्हणून रमजानमध्ये ते किट देत असतील आणि पवित्र मनानं देत असतील तर आपण सकारात्मक विचार करूयात. फक्त माझा एवढं त्यांना प्रश्न आहे की अल्पसंख्याक मोर्चाच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून तुम्ही जे हे किट वाटप करत आहात आणि जे फादर बॉडीचे जे नेते आहेत ते त्यांचं मन दुखवत आहेत, भावनाला ते दुखवत आहेत. मग मला सांगा की अशा प्रकारे कसं चालल? भेट आपण कोणाला देतो? मित्र परिवाराला देतो, कुटुंबाच्या सदस्याला देतो. मोदीजी जर मुस्लिम समाजाला सुद्धा आपल्या परिवारातला सदस्य समजत असतील, मित्र परिवार समजत असतील, तर त्या फादर बॉडीच्या नेत्यांनी आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत, मुस्लिम समाजाचं त्यांनी मन दुखवलेलं आहे, त्याची माफी मागितली पाहिजे मोकळ्या मनानं आणि सांगितलं पाहिजे की मोदीजींचा आदेश आहे की हे मुस्लिम बांधव आपले आहे, यांना आपण सोबत घेतलं पाहिजे. त्यांचं राजकीय धोरण मुस्लिम विरोधी होतं हे आम्हाला मान्य आहे. कालपर्यंत त्यांनी मुस्लिम विरुद्ध काय केलं याच्यावर मला चर्चाही नाही करायची आहे. आज जर ते मोकळ्या मनानं मुस्लिम समाजाकडे हे एक पाऊल टाकत असतील, त्यांच्या चुका यांची जाणीव करून, तर आम्ही सुद्धा एकदम मोकळ्या मनानं या देशाच्या शांततेसाठी आणि या राष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेसाठी आपण यांची भेट स्वीकारू. पण याच्यासोबत मुस्लिमांना ते संरक्षणाची हमी देत आहेत का? त्यांना शिक्षण रोजगारासाठी काही प्रयत्न करणार आहात का? याचं जर त्यांनी स्पष्टीकरण दिलं, तुम्ही आम्हाला भेट देत आहात याचा अर्थ तुम्ही आम्हाला आपलं समजत आहात ना. तर मला हेच म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे की जर प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजासाठी कोणी उपक्रम राबवला, आम्ही त्याच्यावर टीका केली, तर ताई भविष्यात कोणी पुढेच येणार नाही. मला हे सांगायचं आहे की भारतीय अल्पसंख्याक मोर्चाने हे चुकीचं केलं असेल, त्यांची नियत हे सत्ता असेल, राजकारण असेल, पण इतर पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीनं आजपर्यंत पक्षाच्या स्तरावर आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाचा आदेश म्हणून मुस्लिम समाजाच्या मदतीसाठी पुढाकार का नाही घेतला? जेणेकरून त्यांच्या दुसरे धर्मीय जे मतदार आहेत त्यांच्यात चांगली भावना गेली पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम समाजासाठी उघडपणे जर आम्ही काय केलं तर हिंदूचं मन दुखते. बरं, मग हा सवाल तुमचा काँग्रेसला पण आहे का? तुमचा हा सवाल काँग्रेसला पण आहे का? ताई मी तर सगळ्या पक्षाला म्हणजे काँग्रेसला पण आहे का? म्हणजे काँग्रेसचे नेते आहेत आपल्यासोबत, त्यांनाच विचारूयात. का भीती वाटते का तुम्हाला मुस्लिमांना मदत करायला? हिंदूंची मतं दुखावली जातील असं वाटतं का? विचारूयात ना आपण काँग्रेसला. नाही, याच्या आधी मुस्लिम समाजाला पक्षाच्या स्तरावर बघा, हे समजून घ्या, पक्षाच्या असं आहे की तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला तर त्या मुद्द्यावर जाऊच येत ना. तुम्ही सगळ्या पक्षांना विचारताय की मग जर भाजपनं केलं त्याच्यावर प्रश्न विचारता, मग तुम्ही का नाही करत? मग विचारूयात ना आपण काँग्रेसला. बोला, हनुमंतजी बोला. पार्टी आपल्या नेत्यांना खुश करण्याचं सोडून मुस्लिम गरीब समाजाला मदत करण्यासाठी हनुमंतजी बोला. आघाडी पक्ष स्तरावर काय करतात? हनुमंतजी बोला. हॅलो, मला वाटतं त्यांनाही माझा आवाज जात नाहीये. बरं, रिधाजी येतोय का आवाज माझा? हॅलो, नाहीच येतंय त्यांना पण अजून. मुस्लिम समाजाचा आवाज ऐकूच जात नाही ताई कोणाला. नाही, मी प्रयत्न करते की तो पूर्ण जावा म्हणून. आता तो जात नाही, त्याला मी काय करू शकत नाहीये इथून. रशीद मदनीजी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. रशीद मदनीजी, मगापासूनची चर्चा तुम्हीही ऐकताय. प्रश्न असा आहे की जेव्हा बिहारमध्ये आता निवडणूक आहेत त्यावेळेस एक मुद्दा बिहारमध्ये खूप तापलेला आहे जो प्रामुख्यानं मुस्लिम समाजाशी संबंधित आहे आणि तो आहे वक्फ बिलाचा. वक्फ बिलाच्या बाबतीमध्ये मुस्लिम समाज बऱ्यापैकी नाराज आहे. अनेक एनडीएनं आयोजित केलेल्या इफ्तारच्या पार्ट्यांना तिथल्या अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला, बहिष्कार टाकला, ते गेल्या नाहीत आणि मग शेवटी आता या समाजाबरोबर असलेली आपली दूरी खूपच वाढत चाललेली आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपनं आता या नव्या कार्यक्रमाची सुरुवात केली अशी एक चर्चा आहे. बिहारच्या राजकारणामध्ये हे बोललं जाते. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? मैडम, मेरा मानना ये है, जो बात आप कह रही हैं उसको सामने रखते हुए मुझे ये कहना है कि मैं इस एंगल से देखता हूं कि जहां मदद की बात होती है, किसी कम्युनिटी को कुछ जैसा देना होता है, कुछ मदद देनी होती है, तो ये बहुत गलत बात है कि भले हमारे मोदी जी दे या कोई भी किसी भी पार्टी का कोई वजीर आजम जो है हमारे मुल्क में हो जाए, वो अगर किसी कम्युनिटी को कुछ देना चाहता है तो फौरन दूसरी कम्युनिटी के लोग जो है उस सिलसिले में यानी उसके आड़े आते हैं और अपोज करते हैं. मेरा ये मानना है मैडम कि अभी इस टाइम पे जो हमारे मोदी जी ने जो कुछ भी मुस्लिम कम्युनिटी के सिलसिले में दिया है,
जबकि हमारे भाई ने बहुत अच्छी बातें बताई है कि ये ऑलरेडी हमारे पास इस्लाम में जो है ज़कात का कॉन्सेप्ट है। तो आप कहते हैं रशीद मदनी जी, इसका मतलब है आप कहते हैं कि मोदी जी की सौगात मोदी आपको मंजूर है, आपको चाहिए? नहीं, मैं ये कहना चाहता हूं मैडम कि मोदी जी आज पहली मर्तबा दे रहे हैं, तो मेरा ये मानना है कि वो जब से जो है सत्ता में आए हैं उस वक्त से अभी तक के उनको क्यों ख्याल नहीं आया? उन्होंने बहुत पहले से देना चाहिए था, नंबर एक। नंबर दो ये कि मेरा ये मानना है कि आप किसी भी कम्युनिटी, मैडम एक मिनट, कि आप किसी भी कम्युनिटी को उसके त्योहार के टाइम पे जो कुछ देने का है आप उसको दे। मैं तो ये कहता हूं कि हमारे मोदी जी ने फर्स्ट टाइम जो 15 लाख रुपए का वादा करे ना, तो वो हर कम्युनिटी के त्योहार के टाइम को कम से कम वही 15-15 लाख रुपए उनको दे दिया करे, तो मैं समझूंगा कि उनकी कमाल करते हैं मौलाना जी। इधर 500 रुपए की किट आ रही है, आप 15 लाख रुपए मांग रहे हैं। मैं यही इसीलिए बोल रहा हूं मैडम, 500 रुपए की किट है, उधर 15 लाख का मसला है, तो 500 ये तो ऐसी है जैसे कोई आदमी खैरात करता है और रोड पे बैठा हुआ कोई अगर मजबूर एक गरीब किस्म का आदमी हो और वो एक केला उसको दे और उधर से जाए कैमरे वाले को बोले कि मेरा फोटो ले, मैं उसको केला दे रहा हूं, एक केला दे रहा हूं, तो ये क्या बहुत देना हुआ? क्या बोलेंगे आप इस मामले में? अच्छा, तो 500 रुपए की, तो 500 रुपए की सौगात मोदी अगर देंगे तो आपको इतनी मंजूर नहीं है, लेकिन 15 लाख रुपए अगर मोदी साहब दे दे तो वो सौगात मंजूर है। हाँ, नहीं मैडम, मैं अपनी वो बात को साफ करूं कि अगर वो 500 और 15 लाख का प्रॉब्लम, वो सवाल ये नहीं है। हाँ। सवाल ये है कि 15 लाख का वादा करे मोदी जी ने, तो कम से कम वादा उनका पूरा होगा, नंबर एक। नंबर दो ये कि अगर वो 500 रुपए की किट नहीं भी दिए हाँ। तो चलेगा, मान्यता है हमको, इसलिए कि उन्होंने कोई वादा नहीं करे, तो वादा नहीं करे, नहीं भी दिए तो हमको कुछ, कौन सा दे दिए आपने बहुत इससे पहले, लेकिन कम से कम जो वादा करे आपने, आप इतने बड़ी पोस्ट पर है, वजीर आजम है, तो आपने वादे को पूरा करना चाहिए, लोगों का भरोसा आप पर आना चाहिए मैडम, मेरा ये बोलना है। जी मौलाना जी, मोदी साहब तक ये शायद आपका पैगाम पहुंच जाएगा कि जो 15 लाख का वादा किया है वो दे दीजिए, 500 रुपए की किट आप ना भी दे तो भी चलेगा। हाँ, सुभान अली जी बोला। और जो स्कीमें हमारे पास, रशीद मदनी साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, मी थोडंसं क्लॅरिफिकेशन करू इच्छितो। ही मोदीजींची जी भेट आहे याला आपण रकमेमध्ये पाहू शकत नाही। भेट ही 1 रुपयाची असू शकते, 100 रुपयाची असू शकते, 1000 रुपयाची असू शकते। त्यांची भावना कशी आहे या भावनेला फार अर्थ आहे। ठीक आहे। ते जर पवित्र भावनेनं देत असतील आणि खरंच मुस्लिम समाजाला स्वीकारत असतील तर मला असं वाटतंय की मोदीजींच्या नेतृत्वात हा उपक्रम चालू आहे, या उपक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या त्या नेत्यांनी ज्यांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये मुस्लिम द्वेष पसरवला त्या लोकांनी स्वीकारलं का खुल्या मनानं? आणि भविष्यामध्ये वोट जिहाद झाला होता, लोकसभेत वोट जिहाद झाला होता, तर मला हेच म्हणायचं आहे, मग याला सौगात मोदी किट जिहाद म्हणायचं का? हा किट जिहाद झाला का? मग सौगात मोदी किट जिहाद झाला मग हा? तसं जर बघितलं, मला हे सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भूतकाळामध्ये ज्या चुका केलेल्या आहेत त्या मोठ्या मनानं स्वीकारून पश्चाताप करून आता या देशाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि शांतता, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक एकात्मता प्रबळ करण्यासाठी मोदींच्या नेतृत्वात हा जो उपक्रम चालू आहे त्याला उघड्या म्हणजे मनानं पवित्र स्वीकारावं आणि यानंतर महाराष्ट्रात दंगली घडणार नाहीत, मुस्लिम समुदायाचा व्यवसाय असतील, धार्मिक स्थळं असतील आणि त्याचे परिवार असतील सुरक्षित असतील याची काळजी घ्यावी, याची हमी द्यावी। ही भेट देताना आम्हाला हे आश्वासित करावं की ज्यांना ते भेट देत आहेत ते समाज त्यांच्या सत्तेमध्ये सुरक्षित आहे। ठीक आहे पैगंबर जी, जर अशी अवस्था असेल सगळी तर मग मोदीजींचा जो किट ज्या ज्या घरांमध्ये पोहोचेल त्या घरांमध्ये भावना बदलतील का? त्या घरांमध्ये मुस्लिम लोक जे आतापर्यंतचं वोट जिहाद असेल, बटेंगे तो कटेंगे असेल, एक है तो सेफ है असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, हे सगळं विसरून मोदीजींनी आपल्याला भेट पाठवलेली आहे, हे अगदी खुल्या मनाने जसं आता सांगत होते सुभान अली, मान्य करतील? एकतर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, या सगळ्या किटपेक्षा महिलांना मिळणारे 1500 रुपये वगैरे या सगळ्या गोष्टींपेक्षा या देशातल्या नागरिकांना त्यांचा स्वाभिमान जास्त प्रिय आहे। ठीक आहे,
आणि तो स्वाभिमानात जर जगणं त्यांना मिळत नसेल तर या सगळ्या गोष्टी सगळ्या भाषणात बांधल्या पाहिजेत. का? कारण की जे शेख सुबांधले सर आमचे सहकारी जे काही म्हणतायत की भूतकाळामध्ये त्या गोष्टी चालू आहेत, पण त्या गोष्टी वर्तमानामध्ये चालू आहेत. जे नितेश राणे करत आहेत, जे महेश लांडगे करत आहेत, जे संग्राम जगताप करत आहेत, ते वर्तमानामध्ये करत आहेत, ते भूतकाळामध्ये करत नाहीये. आणि या गोष्टी त्यांच्या पॅरलली सुरू आहेत. एकीकडे त्यांना त्यांची हिंदुत्ववादी वोट बँक जी आहे ती पण सोडायची नाहीये त्यांना, आणि ती जी काही वोट बँक त्यांनी बनवलेली आहे त्यांना हिंदू धर्मीयांना, इथल्या बहुतांश हिंदू धर्मीयांना मूर्खात काढून जे काही आहे ते मतदान त्यांनी घेतलेलं आहे. आता ते मतदान त्यांना कमी पडतंय म्हणून मुस्लिमांचं मतदान हवंय, म्हणून या पद्धतीच्या ज्या काही सौगाते मोदी वगैरे या काही गोष्टी काढून जे आहे ते मुस्लिमांचं लांगून चालणच एक पद्धतीनं जे आहे भाजपच्याच भाषेमध्ये मला बोलावं लागेल की एका पद्धतीने मुस्लिमांचं जे आहे ते लांगून चालन करून जे आहे त्यांचे मतं वगैरे घेण्याचा आणि त्यांना जवळ करण्याचा जो काही प्रयत्न केला जात आहे हा निषेधार्ह आहे. याच्या पलीकडे जाऊन जर इथल्या मुस्लिम समाजाला आणि इथल्या संबंध भारतीय समाजाला जर तुम्ही आकड्यातच बोलत असाल पैगंबरजी, आता मला तुम्हाला थोडंसं थांबवावं लागेल. आकड्यातच बोलत नाही, मला एकच मला आकडा पूर्ण 1 मिनिट पैगंबरजी, माझं फक्त थोडंसं ऐकून घ्या. आकड्यांमध्ये जर तुम्ही बोलताय तर जर भारतामध्ये जेवढी मतं आहेत, हिंदू मतं आहेत, त्या हिंदू मतांपैकी जवळपास 50% मतं, समजा 80% हिंदू मतं आहेत असं आपण धरलं तर जवळपास त्यातली 50% म्हणजे एकूण मतांच्या 40% मतं ही भाजपला मिळतात असं गृहीत धरलं जाते. आणि मग जी बाकीची 20% अल्पसंख्याकांची मतं असतील आणि इतर समाजांची अल्पसंख्याक समाजाची मतं असतील त्यातली सुद्धा जवळपास 20% भाजपला मिळतात. वोट शेअर भाजपचा हा 43 ते 45% आसपास आहे देशभरामधला. जर मुळातच आहेत त्या मुस्लिम मतांमधली, मायनॉरिटी मतांमधली 20% मतं भाजपला मिळतात आणि इकडे हिंदूंची मेजॉरिटी ऑफ द मतं भाजपला मिळतात, तर मग फक्त मतांसाठी हे लांबून चालन आहे हे असं म्हणणं कितपत योग्य वाटतंय? आकडे तर सपोर्ट करत नाहीयेत त्याला. आता आपण बिहारच्या निवडणुकांना जे आहे ते डोळ्यासमोर ठेवून बोलतोय ना, म्हणून आपल्याला त्या गोष्टी बोलाव्याच लागतील. राहिला प्रश्न भारताच्या देशाच्या अनुषंगाने, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे आहे ती नरेंद्र मोदींची जी काही प्रतिमा आहे, भाजपची जी काही प्रतिमा आहे आणि देशाची जी काही प्रतिमा आहे ती सुधारण्यासाठी देखील अशा पद्धतीच्या ज्या काही आहेत योजना आणण्याचा जो आहे तो प्रयत्न भाजपचा आहे. कालपासून आपण बघतोय की सौगाते मोदी जी काही योजना आली यांनी जे काही गोष्टी काढल्या, आंतरराष्ट्रीय मीडिया, इंग्लिश मीडिया याच्यामध्ये देखील याच्या बातम्या आहेत. मात्र खरंच या देशातील लोकांना याची, परत मी त्या मुद्द्यावर होतो, या गोष्टीची गरज आहे का? या देशातील लोकांना नोकरी पाहिजे, या देशातील लोकांना शिक्षण पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर त्यांना पुरवल्या तर त्यांना या योजनांची काही गरज नाही ना. महिलांना 1500 रुपयाची गरज आहे ना, हे किट कितीचं आहे हा विषय महत्वाचा खरंच नाही. मात्र या किटचीही गरज नाही. देशाच्या प्रधानमंत्र्याचं, देशाच्या व्यवस्थेचं काम हे आहे की या देशाला सक्षम बनवणं. त्यांना मासे जे आहे ते पकडणं शिकवणं हे त्यांचं काम आहे. त्यांना रोज आणून मासे देणं हे काम नाहीये. याचा अर्थ तुम्ही जनतेला लाचार बनवताय. त्यांना मासे पकडायला शिकवा, त्यांना मासे आणून देऊ नका. आज प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर लाडकी बहीण वगैरे सारख्या योजना आणल्या जातात. मग त्याच्यात महागाई वगैरे किती वाढलेली आहे, ती स्वस्ताई करा. स्वस्ताई केली तर त्यांना लाडकी बहीण योजनेची गरजच नाहीये. जे काय आहे बहिष्कार वगैरे टाकला शासना वगैरे ह्याच्यातलं जे काही मशिदीमध्ये घुसून मारवीपर्यंत जे काही वक्तव्य हे काही केली जातात ती संपूर्ण भारतीय समाजाला जे आहे ती लाज वाटेल अशा पद्धतीची आहे. हा विषय तुमच्या एकूण बोलण्यामध्ये महत्वाचा होता आणि तो तुम्ही आकडेवारीनंतर मान्यही केलात की मतांपेक्षा सुद्धा प्रतिमा संवर्धनाचा किंवा प्रतिमा बदलाचा हा प्रयत्न आहे भाजपचा आणि प्रामुख्यानं नरेंद्र मोदी यांचा. रिजाताई, तुमच्याकडनं याचं उत्तर पाहिजे. हा प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न आहे, प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न आहे, प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न आहे? मॅडम, मला तुमचा क्वेश्चनच ऐकायला आला नाही मॅडम. माझा आवाज येतोय का तुम्हाला? ठीक आहे, मला वाटतं आपण हनुमंत पवारांकडे जाऊयात. हनुमंत पवारजी, माझा आवाज येतोय? हनुमंतजी, माझा आवाज येतोय? मला वाटतं दोन्ही गेस्टशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. काही तांत्रिक अडचणी आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि या चर्चेमध्ये परत येतोय. आपण सगळेजण या चर्चेमध्येच राहा. अगदी छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहत रहा करेक्ट कार्यक्रम. सौगाते मोदी की सौगाते सत्ता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाजपनं एक निर्णय घेतलेला आहे. भाजप पक्षातर्फे हा निर्णय अल्पसंख्याक सेलतर्फे ईदच्या मुहूर्तावर देशभरातल्या गोरगरीब मुस्लिमांना किट्स वाटण्याचा आणि त्यानंतर अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. हिंदुत्वाची जी भूमिका आहे भाजपची त्यावर प्रश्न सुरू झालेले आहेत.
काँग्रेसचे नेते हनुमंत पवार आता आपल्यासोबत आहेत. हनुमंत पवारजी, मगापासूनच्या चर्चेमध्ये एक मुद्दा, एक प्रश्न काँग्रेसला सुद्धा उपस्थित केला गेला की आज भाजपनं जेव्हा किट्सचं वितरण केलंय तेव्हा त्यांना सगळेजण प्रश्न विचारतायत, हिंदुत्वावर प्रश्न विचारतायत. मात्र जेव्हा इतर पक्ष हिंदुत्वाच्या मतांकडे पाहून किंवा हिंदू मतांकडे पाहून अल्पसंख्याकांकडे साठी काहीही करायचं टाळतात, तेव्हा मात्र कुणी काही बोलत नाही. म्हणजे काँग्रेसला जर हिंदूंची मतं हवी असतील तर उघडपणे काँग्रेस अशी भूमिका कधीही घेणार नाही, असा थेटपणे आरोप केला गेला इथे असलेल्या पॅनलिस्ट कडून. नाही, मला सुरुवातीपासून चर्चेत अगदी काही मुद्दे ऐकू येत नव्हते. आमचे पैगंबर शेख आमचे मित्र बोलत होते, ते दिसत होतं पण ऐकू येत नव्हतं. तुम्ही विचारल्यानंतर प्रश्न लक्षात आला. आता मला आवाज येतोय. माझा येतोय आवाज? येस येस येस, बोला. हा, काँग्रेस पक्ष किंवा इतर विरोधी पक्षांनी मुस्लिमांसाठी काय केलं आणि काय नाही केलं ह्याची एक स्वतंत्र चर्चा घ्यावी. मी आवर्जून माझ्या मित्रांनी काही प्रश्न उपस्थित केले असतील तर उत्तर द्यायला तयार आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासापासून ते आजपर्यंत अल्पसंख्याक समुदायाच्या हिताला बांधील असलेला माझा काँग्रेस पक्ष असल्याचा मला अभिमान आहे. ज्या वेळेस सत्ताधारी पक्ष मागच्या 10-11 वर्षापासून मुस्लिमांचं मॉब लिंचिंग करत असेल, मुस्लिमांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल, मुस्लिमांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी कुठलंही पाऊल उचलत नसेल, मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरती बंधनं आणत असेल आणि मुस्लिमांना अर्थसंकल्पामध्ये, मग ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, अर्थसंकल्पांमध्ये अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक योजना असतील, शिष्यवृत्ती असतील, मदरसाला दिलेले पैसे असतील किंवा अन्य काही समाज उपयोगी कामासाठीचा निधी जर हे सरकार कट करत असेल, दंगली करत असेल, घर में घुसके मारेंगे म्हणत असेल, मस्जिद में जाके मारेंगे म्हणत असेल, यांचा केंद्रीय मंत्री गोली मारो सालों को म्हणत असेल, यांचा संसदेत बसलेला खासदार, तर काँग्रेस पक्ष अल्पसंख्याकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्याला आठवत असेल विशाळगडावरची मस्जिदीवर ज्यावेळेस हल्ला केला झुंडीनं महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील साहेब जाऊन उभे राहिले. नागपूरमध्ये ज्यावेळेस गोरगरीब मुस्लिम समुदायाच्या मुलांना कायद्याच्या माध्यमातून, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना ठेचण्याचं काम करण्यात आलं, त्यांची घरं पाडण्याचं काम करण्यात आलं, त्यांना खोटे FIR दाखल करण्याचं काम करण्यात आलं, त्यावेळेस माणिकराव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ गेलं. अल्पसंख्याकांच्या बाजूनं कोकण असेल, महाराष्ट्र असेल, मडीची भूमिका असेल, मडीमध्ये काँग्रेस पक्षानं घेतलेली भूमिका ही संविधानाबांधील भूमिका होती की एखाद्या जत्रेमध्ये कोणत्या धर्माच्या लोकांनी स्टॉल लावायचा आणि कोणता लावायचा नाही याचा निर्णय घेणारे नितेश राणे कोण, असं ठणकावून विचारणारा माझा काँग्रेस पक्ष होता. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता मुस्लिम बांधवाला या देशाचं नागरिक मानतो, आपला भाऊ मानतो आणि या देशामध्ये मी जितका देशाभिमानी आहे तितकेच माझे मुस्लिम बांधव देशाभिमानी आहेत असा विश्वास असलेला माझा काँग्रेस पक्ष आहे, त्याचा मला अभिमान आहे. ठीक ठीक आहे, ठीक आहे. तुमचं म्हणणं पोहोचलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. आपण रीताताईंकडे पुन्हा एकदा प्रयत्न करूयात की आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय की नाही ते विचारण्याचा. रीताताई, आता येतोय का माझा आवाज? हो, तुमचा आवाज आला, परत गेला. विचारू का मी माझा प्रश्न? मी बोलू मी, माझा आवाज येतोय? बर, बोला बोला बोला. आवाज आला माझा? होय होय होय, बोला बोला बोला. मी बोलते, नक्कीच माझा आवाज काँग्रेस पर्यंत तरी पोहोचेल एवढंच बोलायचंय. काय काँग्रेसचे इतिहास, काँग्रेसचा इतिहास हे मुसलमानांमध्ये नाही सांगितलंच बरं आहे. कारण आता जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाला काँग्रेसने कधी प्रयत्न केलंच नाही. मुसलमानांच्या मध्ये फक्त मुसलमानांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न झालेला आहे. असा कधी प्रयत्न झाला असता तर आज मुसलमानांना, मला वाटत नाही आम्हाला किट देण्याचं पण गरज असते, पण बांटले जात आहेत. आज जो किट बांटा जा रहा है या आज किट दिया जा रहा है, ये मुसलमानों का एक येतोय येतोय, तुम्ही बोला. मला वाटतं आवाज त्यांच्या कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, येतच नाहीये आपल्यापर्यंत आवाज. त्यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसनं आतापर्यंत जर खरंच मुस्लिमांसाठी काही केलं असतं तर आता आम्हाला हे करण्याची वेळ आली नसती. त्याच्यावर काउंटर प्रश्न मला विचारायचा होता पण ती संधी मिळाली नाही कारण त्यांचं कनेक्शन ड्रॉप झालेलं आहे. पैगंबरजी, पुन्हा तुमच्याकडे येते.
काँग्रेस की भाजप की इतर पक्ष हे सगळं आपण जरा बाजूला ठेवूयात, पण मगाशी तुम्ही जो मांडलेला मुद्दा होता तो मला खूप जास्त महत्वाचा वाटतोय की हे सगळं करण्यामागचं उद्दिष्ट नेमकं काय असतं. कारण जर एखादी अशी योजना भाजप आणणार असेल तर 32 लाखांपर्यंत ती पोहोचते की नाही, अर्थात तो आकडा कुठून आला हाही एक वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे, पण ती पोहोचते की नाही याहीपेक्षा भाजपच्या वतीनं अशी काहीतरी योजना आणली जाते यावर चर्चा जास्त होते आणि तो भाजपसाठी प्रतिमा संवर्धनासाठी एक महत्वाचा मुद्दा होतो. त्यामुळे वोटपेक्षा सुद्धा प्रतिमा संवर्धन हाच यातून सगळ्यात महत्वाचा हेतू भाजप साध्य करू पाहते का, हा खरा प्रश्न आहे. बरोबर आहे ना, कारण की भाजपमुळे खरं तर या देशाची जी प्रतिमा आहे ती जागतिक स्तरावर मलिन होताना आपण पाहतोय ठिकठिकाणी. वारंवार अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये जी काही विधाने केली जात आहेत, वारंवार द्वेषपूर्ण हेट स्पीच जे काही दिले जात आहेत, आपण खरंच भारतासारख्या भूमीमध्ये राहतोय का, हा प्रश्न आपल्यालाच पडला पाहिजे की आपण तालिबानमध्ये राहतोय. आपली वाटचाल कुठल्या दिशेने खरं चालू आहे याचं आत्मपरीक्षण खरंच आपण केलं पाहिजे. आणि हे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई वगैरे ह्या धर्माच्या चौकटीत न राहता एक भारतीय म्हणून आपण केलं पाहिजे. आज आपण पाहतोय की हे जे काही किट वगैरे आणले गेलेले आहेत, या किटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे ती नरेंद्र मोदींची फक्त प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे. आता नागपूरमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, दंगली घडल्या, ठिकठिकाणी आपण बहराईचमध्ये आपण पाहतोय की मशिदीच्या बाबतीमध्ये कसा प्रकार घडला. ख्वाजा गरीब नवाज समस्त म्हणजे संपूर्ण सर्व धर्मीयांचं एक श्रद्धेचं जे काही प्रतीक आहे त्या ठिकाणी जे आहे नोटीस वगैरे टाकण्यात येते. वेगवेगळ्या ठिकाणी मशिदींच्या खाली जे आहेत ते मंदिरे शोधण्याचे काम चालू आहे, दर्गांच्या खाली मंदिरे शोधण्याचे काम चालू आहे. आणि या गोष्टी गेल्या 3 महिने जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच ठिकाणी मग या सगळ्या गोष्टींवर पडदा वगैरे टाकण्यासाठी जे आहे ही या पद्धतीची योजना आणून जी आहे ती एक आपली प्रतिमा सुधारण्याचा जो आहे तो प्रयत्न भाजपने केलेला आहे. मात्र त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो भारतातल्या लोकांवर काय पडणार आहे, इथला जो काही हिंदू आणि मुस्लिम समाज दोन्ही समाजाचं जर आपण पाहिलं तर त्यांचं काही संवर्धन होते का, नाही होते. हे ज्या पद्धतीनं द्वेष पसरवत आहे त्याने नुकसान मुस्लिमांचं होतंय, त्यांच्यामध्ये एक असुरक्षितता जे वातावरण आहे ते निर्माण होतंय. मात्र इथल्या हिंदू धर्मियांचा तरी विकास होतोय का, तर नाही होते इथल्या हिंदू धर्मियांचा विकास. ते देखील जे आहेत हा देशच गेल्या 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये जर पाहाल तर 50 वर्ष मागे गेल्यामध्ये जे आहे ते जमा झालेला आहे. ठीक आहे, हाय तुमचं म्हणणं आहे. आपण मौलानाजींकडे शेवटच्या कमेंटसाठी जाऊयात. मौलानाजी, ही काय एकमेव गोष्ट नाहीये जी भाजपनं केलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये. जर आपण प्रतिमा संवर्धनाचा विचार केला तर किट्स वाटण्याची, या अगोदर सुद्धा दिल्लीमधला सुफी म्युझिक महोत्सव असो त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. अजमेर शरीफ दर्ग्याला चादर चढवणं त्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी हातभार लावतात किंवा ते स्वतः तिथे उपस्थित असतात. दर्ग्यामध्ये नाही जात पण ते चादर जिथून पाठवली जाते तिथे नक्की उपस्थित असतात. मुस्लिमांच्या आपण जवळचे आहोत, मुस्लिमांचा द्वेष आपण करत नाही किंवा मुस्लिमांच्या मध्ये असलेली आपली जी प्रतिमा आहे तो सुधारण्याचा जो मोदींचा प्रयत्न आहे तो यशस्वी होतोय. मौलानाजी, शेवटची कमेंट तुमची, पण थोडक्यात, वेळ संपलाय. मैडम, मेरा मानना ये है कि अजमेर पे चादर चढ़ाना, दरगाह में हाजिरी देना या कई इस तरह के जो ऐसी चीजें हैं उनके साथ में वहां जाकर ये कोशिश करना बताने की कि हम इस कम्युनिटी के बहुत करीब है और बहुत हम इनको चाहते हैं, अगर ये मैसेज देना होता है तो मैडम मेरा मानना ये है कि ये जो काम दिखावे के करने के जो काम होते हैं, ये आज दुनिया हमारी इतनी एडवांस हो गई है कि कौन से काम दिखावे के हैं और कौन से काम दिल के अंदर से करने के हैं, ये सारी चीजों को दुनिया के लोग अच्छी तरह से समझते हैं मैडम. सच्ची बात यह है कि तुम्हारे दिल के अंदर किसी भी कम्युनिटी के बारे में मोहब्बत होनी चाहिए. उसकी कुछ अगर तुम मदद कर रहे तो अंदर के दिल से करना चाहिए. खाली देखा देखी और खाली वोट के वास्ते या राजनीति के वास्ते जो भी काम किए जाते हैं उसके अंदर कभी भी कोई बहुत ज्यादा सफलता मैडम कभी नहीं मिलती नहीं है. मेरा मानना यह है कि जब तक कि तुम लोगों के दिलों पे राज नहीं करेंगे और लोगों के ऊपर लोग खुद अपनी जबानों से और अपने दिलों से तुम्हारा नाम नहीं लेंगे, तब तक कि कोई भी हुकूमत, कोई भी कम्युनिटी, कोई भी जो है आपके वजीर आजम उस वक्त तक के कामयाब वजीर आजम नहीं कहलाता. मेरा ये मानना है मैडम, हम एक मुल्क में रहते हैं, यहाँ पर कई लोग, कई टाइप के, कई सोच के, कई भेदभाव रखने वाले लोग रहते हैं.
ये एक चमन है, ये एक बाग है, हर हर रंग के फूल यहाँ पर है। कभी मैं इसको पसंद करने लगूं, कभी उसको पसंद करने लगूं, कभी उसके पास जाने लगूं। अरे मैडम, पूरे बाग को तू पसंद कर ले और पूरे बाग के साथ में तू निगरानी ऐसी कर ले कि लोग जो है तेरे को बागबान बोलने को लगे और तेरे इथेच थांबूयात, कारण मला वाटतं याच्या पुढे काही बोलण्यासारखं नाहीये. हा देश, या देशातली विविधता ही सगळ्यांनी नटलेली पाहिलेली आहे. विविधतेनं नटलेला देश आपण म्हणतो. जेव्हा तो नटलेला असा शब्द वापरतो तेव्हा त्यातली सुंदरता समोर येते. आणि जर हा देश विविधतेचा असेल तर त्यातल्या प्रत्येक विविधतेचा सन्मान राखला गेला पाहिजे, ही एक माफव अपेक्षा असते. आणि जर तो राखला गेला तरच, जसं तुम्ही म्हणालात की ही नटणं, हे देशाचं सुंदर दिसणं ते आणखीन खुलून दिसतं. त्याची खूप मोठी जबाबदारी ही राज्यकर्त्यांवर असते, त्याची खूप मोठी जबाबदारी ही सरकारवर असते. एखाद्या समुदायाला गरजेच्या वेळी आनंदाच्या क्षणी थोडी मदत करणं यामध्ये चूक आहे किंवा यामध्ये हेतू आहेत असं म्हणण्याचं काही कारण नाही. पण जेव्हा अशी मदत केली जाते त्यावेळेस आजूबाजूची परिस्थिती सुद्धा ती मदत आनंदानं घेण्यासाठी, त्या मदतीचा आनंद व्यक्त करण्यासाठी समर्पक असली पाहिजे, ही माफक अपेक्षा असते. दुर्दैवानं जे मुस्लिम स्कॉलर्स आता आपल्यासोबत होते, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आता आपल्यासोबत होते, त्यांच्या मते तशी परिस्थिती जर आजूबाजूला नसेल तर एक छोटीशी मदत आमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकत नाही किंवा एक छोटीशी मदत ही आमच्या हृदयांवर राज्य करू शकत नाही. तसं करायचं असेल तर अनेक गोष्टी सोबत कराव्या लागतील आणि त्या केल्या तरच आमची ही ईद आणि या देशामधलं नटणं खऱ्या अर्थानं आनंददायी होऊ शकेल. ते होईल पुढच्या काळामध्ये अशी अपेक्षा आपण करूयात. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.